नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2023 चा पीक विमा अखेर विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे, याचबरोबर कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेला आहे आणि त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि कोणत्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे, याच्या संदर्भात म्हणजेच खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर 2023 चा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नव्हता, याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अगोदर 25% अग्रिम भेटला होता आणि उर्वरित 75% पीक विमा त्या शेतकऱ्यांना भेटला नव्हता, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। खरीप हंगाम 2023 चा 75% पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। आता सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये याचं वाटप सुरू झाले याचे सर्वप्रथम जिल्ह्याने अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया आणि कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेले आहे याचाही अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, याच्यामध्ये खरीप हंगाम 2023 चा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना, आता पहिला जिल्हा आहे नांदेड, आणि नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 25% भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांना 25% वाटप सध्या सुरू झालेलं कालपासून, आणि ज्या शेतकऱ्यांना 25% भेटला होता परंतु उर्वरित 75% भेटला नव्हता त्याही शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेले, ज्याच्यामध्ये नांदेड जिल्हा आहे, याचबरोबर दुसरा जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, याचबरोबर तिसरा जिल्हा आहे नाशिक, चौथा जिल्हा आहे चंद्रपूर, पाचवा जिल्हा सोलापूर, सहावा जिल्हा जळगाव, सातवा जिल्हा परभणी, आठवा जिल्हा वर्धा जिल्हा, नववा जिल्हा नागपूर आहे, 10वा जिल्हा जालना जिल्हा आहे, याचबरोबर 11वा जिल्हा गोंदिया, 12वा जिल्हा कोल्हापूर, 13वा जिल्हा ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, या प्रामुख्याने पहिल्या 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। याच्यानंतर मराठवाड्यातला आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याचबरोबर भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे, पालघर आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, सांगली आहे, नंदुरबार आहे, बीड जिल्हा आहे, हिंगोली आहे, अकोला आहे, धुळे आहे, पुणे आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75% पीक विमा 2023 चा वाटप सुरू झालेला आहे। यवतमाळ, अमरावती, गडचिरोली आणि लातूर या 29 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो की आता कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून याचं वाटप सुरू झालेलं आहे याची डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, पहिली विमा कंपनी आहे चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2023 मध्ये चोलामंडलम एमएस कंपनीच्या माध्यमातून भरपूर जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं नव्हतं आणि तो पीक विमा शेतकऱ्यांचा पेंडिंग ठेवण्यात आलेला होता। क्लेमचं कॅल्क्युलेशन होऊन सुद्धा चोलामंडलम एमएस कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळे आता या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा गेल्या वर्षीचा वाटप सुरू झालेला आहे, म्हणजे 2023 चा वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसरी विमा कंपनी आहे एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। मित्रांनो, या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली असेल किंवा इतर या विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये विमा कंपनी कार्यरत आहे त्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। पुढची विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, याचबरोबर एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी, याचबरोबर युनिव्हर्सल शॉम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, याचबरोबर आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, याचबरोबर एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 ला ही विमा कंपनी कार्यरत होती आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास आपण जर पाहिलं तर 60 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा द्यायचा ठरवलं होतं, परंतु भरपूर शेतकऱ्यांना 25% चा पीक विमा भेटला, काही शेतकऱ्यांना 25% भेटला नाही आणि काही शेतकऱ्यांना 75% भेटला नाही। मग अशा शेतकऱ्यांना 25% आणि 75% हे वाटपाला सुरुवात कालपासून झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेशन अमाऊंट दाखवत होतं परंतु अमाऊंट त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाली नसेल तर ही वाटपाला सुरुवात झालेली आहे, असं नवीन अपडेट आलेला आहे। याचबरोबर पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेमचं कॅल्क्युलेशन झालं होतं, परंतु 2023 चा पीक विमा वाटप झालेला नव्हता, परंतु अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर शेवटची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 चा 25% असेल किंवा उर्वरित 75% पीक विमा असेल तो सुद्धा विमा कंपनीच्या
माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ही अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण खरीप हंगाम 2023 चा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद।